नमस्कार मित्रांनो, कसा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललेलो आहे बाजारामध्ये, मी आणि मोठू चाललेलो आहे. तर आज आपण आहे ना प्राइस पाहणार आहे गाईंची, काय आजची कंडिशन काय आहे, काय भाव चालू आहे. आपण जेव्हा घेतली होती ना तेव्हा एकदम प्रामाणिकपणे भाव थोडा व्यवस्थित होता, पण आपल्याला व्यवस्थित भेटलेला आहे त्या दमामध्ये. तर आपण आहे ना आज गाईंची किंमत काढणार आहे आणि एक गाई पाहायला जायची आपल्याला. तर पूर्ण एवढं वॉच करा, शेवटपर्यंत पहा गाईंची किंमत काय आहे काय नाही. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आलं असणार आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटू आपण बाजारामध्ये. पूर्ण गर्दी जाम झालेली इथं, ते पूर्ण गाड्या शेवटपर्यंत गाड्या. बाजार आज थोडासा माहोल वेगळा दिसतोय बरं आज बाजारचा. गर्दी पहा तुम्ही एवढी जाम झालेली, मोका जाम गर्दी झालेली. म्हशी गावड्या गोड्या सर्व आलेलं आहे. पाहू आता मध्ये जाऊन आपण. बाजार गेलेला आहे आज गाईंचा, पूर्ण मार्केट होते. गावड्यात तर सावट्या आलेला आहे, पण बाजार जास्त आहे. कारण की आता आहे ना आजपासून गाईचं भाव जास्त वाढलेला आहे दुधांचा, म्हणून किंमत जास्त सांगितली. मग काही घेतली नाही, आपण पाहून घेतली. आता बोरस जायचंय, आवडली तर बोरसला पाहू. मशीनचा बाजार भरलेला आहे पूर्ण बाबू. मोठमोठ्या इकडे तर गारगम मध्ये बाजार जाम झालेला आहे आज. मशीनची किंमत पण लय आहे गेलेली. आता दुधाला भाव झालेला आहे 103 रुपये 12 भेटला दूध झालेलं आहे. गाईंचं झालेलं आहे, गाईंचं 42-43 रुपये जात आहे. तर मग भाव तर होणारच एवढा. मी आलेलो होतो, अरे सकाळपासून आलेलो आहे. भाव एवढा जाम भाव वाढलेला आहे ना गाईंचा. तर म्हणजे घ्यायचा असेल तर सकाळी लोक शेतकरीपासून घेऊन घेतात व्यापारी लोक, आणि नंतर बांधून ठेवतात. नंतर भाव एकच गाय तर घेतली ते 10-20 हजार, म्हणजे 10 ते 15 हजार रुपये काढता एका गाईमध्ये. नाही जाम भाव आहे. आता मला बोरच जायचं आहे, तिथं जाऊ आपण पाहायला कशी आहे काय आहे. आणि तुम्हाला अशी व्हिडिओ पाहायला आवडत असतील ना तर कमेंट करून सांगा. तर आपण दर शनिवारी अपडेट येत जाऊ, एखादी व्यापारी 2 व्यापाऱ्यांना विचारून की काय रेट आहे काय नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर आपला मित्र आहे, कॉन्टॅक्ट करा मला किंवा ईमेल करा. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल जेन्युइन गाय तर तो पण शोधून सांगण्यात येईल तुम्हाला. बैलांचा बाजार आहे, लय मोठमोठे जोडं आलेला राहतं इथं. खिल्लारी जोडी पूर्ण इथून तिथून पाहायला गेलं तर लय मोठमोठे बैल आहे. हे पाय इकडे जोडी बकरींचा भरलेलं आहे. आज तिकडे पाणी जास्त होता म्हणून तिकडे काही त्यांनी बाजार घेतला नाही. आज इकडेच घेतल्या बकऱ्या बुकऱ्या बच्चा वगैरे. चालूला जनली आहे काय लडका लडका पताई पेढे वाटव. आत्ताच चालूला ऐकवाय झाल्या तिच्या केव्हा पाहत होतो आम्ही, तिथंच गंमत पाहत होतो. चला आता घरी जातो. रेट तर तुम्ही पाहिलं, जेवढे पण मी दाखवले ना सर्व हाय किमतीचे. तर 50, 60, 70, 75, 80, 90 जेवढ्या पण दावायला आणलेल्या तर तेवढ्या. घ्यायचं राहिलं तर मग करून टाकतात ते. पण आता सध्याला दूधचा भाव वाढलेला आहे म्हणून गाईंचा पण भाव जास्त वाढला असेल. चला आता भरपूरच टाईम झालेला आहे. आपल्या पण गावडींचं दूध म्हणजे चारा पाणी बाकी आहे, त्यांना चारा पाणी करायचं आहे म्हणून आता निघतो मी. आणि याला पण टाईम होत असेल. सकाळचे आलो आम्ही बिगर जेवणाचे त्याचे. आता जावं लागेल लवकर. त्याला गाय वगैरे तर काही घेतली नाही, पण नुकसान झालं आपलं. हे चष्माचे दांडे वेगळे नाही, हे वेगळं होऊन गेलं. आता इकडं लावलेली पूर्ण गाड्या, इकडं लावल्यावर पूर्ण जाम होऊन जाते गंमत. गाडी तिकडं लावून दिलेली होती. आता गोल्या झालेला आहे गाडी काढायला. निघू आता इथून आपण. आता डायरेक्ट घरी पण जायचं होतं आपल्याला, पण भोरत जाणं आता कॅन्सल केलेलं आहे. आता 11, 11:30 इथं वाजून गेले. आता भोरत जायचं केव्हा यायचं केव्हा, जास्त टाईम होऊन जाईल. आणि गाईचा चारा पाणी पण बाकी होता, भरपूर टाईम इथंच होऊन गेला पाण्यामध्ये. तर आता डायरेक्ट घरीच निघतो आम्ही. पाजून दिलं होतं काकांतींनी, आता कुट्टी वगैरे टाकून दिली. आणि गाईचा भाव तर तुम्ही पाहिला असेल लई तगडा होता. तर आता घरी कामाला माणसं आले, काय काम चालतं ते पाहू. आता जेवण बाकी, आता पद्धतशीर पहिले जेवण करू, मग पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करू. शेवटपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत वॉच करा पूर्ण ब्लॉग. नव्या घराच्या कामावर आलेलो आहे आणि इथं काय काम चाललेलं पाहू आपण. मध्ये तर पूर्ण वाऊ भरून ठेवलेली यांनी, आणि इकडच्या साईडला पाट्या वगैरे रचून ठेवलेलं आहे. आता आहे ना इकडे जे डग काढलेलं आहे ना, इथं काय म्हणतात ते नर्मदा करायचं आहे. इथं नर्मदा होणार आहे बाकी साईडला. आणि बाकी ही जी बाहेरची भिंत आहे ना, ही पारापेट म्हणतो आपण, तिला पण नर्मदा कराय म्हणजे चालू आहे. वर बाकी नर्मदा, तिथं पण नर्मदा बाकी आहे. आणि वर प्लास्टर चालू आहे. दाखवतो मी तुम्हाला कोणत्या भिंतीला.
प्लास्टर चालू आहे बरं. इकडच्या साईडला प्लास्टर वगैरे चालू आहे, इकडून होऊन गेलेलं आहे आणि आता हे चालू आहे. वातावरण थोडं मोकळं झालेलं आहे, पाऊस वगैरे यायला नको हवा, नाही तर हे जे केलेलं आहे ना सर्व खराब होणार आहे. आणि बऱ्यापैकी वातावरण झालेलं आहे, म्हणजे पाऊस जर नाही आला तर काम ओके होऊन जाईल. आपली गाय वगैरे दिसून जातात समोरूनच काय चाललंय काय नाही. तिकडं आंटी काहीतरी काम करते आणि इकडं आपली गाय दिसते. इकडूनच आपलं म्हणजे शेतात जायचं कामच नाही. हे जे समोर शेत दिसतंय ना हे आपलं जे बरं इकडून तिकडून. आणि ही गँग इथं बसलेली आहे खाली, हा एक पंचायत आजचा, त्याचा भाऊ दुसरा. आणि गलीमध्ये चालू आहे पूर्ण क्रिकेट खेळणं वगैरे, पूर्ण वारा चालू आहे. फक्त पाऊस नको यायला पाहिजे नाही तर हे प्लास्टर केलेलं डायरेक्ट गेलं वायबार. आज शेतात येऊन गेलेलो आहे मी आणि आता माझा असा विचार चालू आहे की पाठीमागे जे गवत आहे ना त्यामध्ये या माझी गाईला पण म्हणजे गाईला पण आणि वसीला पण सगळ्याला सोडून द्यावं. त्याच्या अगोदर आहे ना मी कंपनीमध्ये होतो ना जेव्हा 1 वर्ष, तेव्हा हे सेफ्टी शूज आम्हाला कंपनीने दिलेले होते. ते मी शेतात आलो ना पहिले ते घालून घेतो, म्हणजे जेणेकरून आहे ना माझे जे रनिंग शूज आहे ना रनिंगचे ते खराब नाही व्हायला पाहिजे. म्हणजे खराब तर होतीलच ते, पण लवकर खराब नाही होणार. त्याच्यासाठी मी इथं शेतात आल्यावर पहिले हे घालून घेतो, म्हणजे जेणेकरून आपण शेण वगैरे पण फेकतो ना तरी ते शूज खराब नाही होत लवकर आपले, ते कापडी शूज. आणि हे नाही का एकदम कडकवाले शूज आहे. आता मी काय करतो पहिल्यांदा वासरीला सोडतो. हे भाई याला काय झालेलं आहे, पुस्कारा मारतोय माझ्यावर, तर वासरीला सोडतो पहिले. वासरी सोडल्यानंतर गाईला सोडतो. जर चरले तर राहू देतो, जर नाही चरले तर वापस कुट्याला बांधतो. तो पण ते सर्व शेणकून आवरून फेकून देईल. आणि चला पहिले आता करतो. पण सोडून दिलेलं आहे. आता इथं जर राहिले रकानो इथं चरले तर बरं नाही तर मग वापस कुट्यावरच गाडा लागणार आहे, कारण की सवय नाही आहे तिला. गाईला नाही वासरीला सोडायचो मी अगोदर जेव्हा लहान होतो तेव्हा, पण आता सवय आहे की नाही सांगता नाही येणार. म्हणून तर आता इथं ध्यान ठेवावं लागणार आहे. जर मी इकडे तिकडे गेलो तर झालं मग काम रिकामं. तिकडे गाय पण सोडलेलं आहे काका, त्यांच्या 2-3 गाई सोडलेलं आहे. आणि ती दिसायला साधी बोडी दिसते पण लय मारकुंडी, हिला लय घोमालते ती, हिला पण आणि छोट्या वासराला पण याला बांधलेलं राहतं तिथं. तर आता मी ते जोपर्यंत ती चढते तोपर्यंत ते शेणकून पटापट आवरून घेतो, जेणेकरून माझं काम मोकळं जाईल. म्हणजे साफसफाई करायला व्यवस्थित वाटेल. मधलं तर आवरूनच घेतलेलं होतं, पाऊस चालू होता म्हणून याला मध्ये बांधलेलं होतं. आता याला बाहेर बांधून दिले, ऊन पडलेलं होतं. आज बऱ्यापैकी पाऊस बंद आहे म्हणून चांगली गोष्ट आहे. आणि आपलं तुम्हाला दाखवलं मी घराचं पण काम चालू आहे प्लास्टरचं, म्हणून पाणी जर नाही आला ना तर ओके काम होऊन जाईल. आणि आता समोर पण एक शेतामध्ये ना निंदणी चालू आहे, गवत चांगला असेल तर घेऊन येतो. आता गाईला पाहतो, गाई तिकडे जायला नको, पाहूया बरं आपण सोबत मध्येच. पाहते हाय त्या थडीला हाय चढते व्यवस्थितपणे. होय इपा पायी. अरे वय अरे इथंच थांब. तिकडं लांब गेल्यावर ना मग काकान ते बॉम्बाटा मारते, कारण की ते वर चढून जाईल आणि ते दुसऱ्याला मारेल. त्याच्यापेक्षा आता इथंच राहू देतो आणि मी पटापट आवरून घेतो. नालय आडव गांडशी ही अजिबात चरणार नाही. आता ती चढते तिची एकटी आणि हिला आहे ना लय चूल आहे. तिचं नाव घ्यायचं, इकडे तिकडे पाहायचं. त्याला सोडलंय तर गुपचूप चरायचं ना, इकडे तिकडे हिंडत बसते. मग आता काय करणार आहे माणूस. त्या गाईंना मारत होती, आणलं बांधून तिला बैस म्हटलं आता इथं गुपचूप. आता तिथं एक निंदी चालू, मी बोललो तुम्हाला तिथं गवत घेऊन येतो. एवढा ऊस दिलेला आहे त्याने पण, आईला पैसे पूर्ण घेतले आणि ऊस एवढा. तर आता चला बांडीच होती पूर्ण ती. तिथं गवत असेल तर गवत पाहतो आणि लावून घ्यावं लागेल दरवाजाने. इथं ही डेप भिजवली बस, या का सत्यानाश करून टाकेल तिचा पूर्ण. आता अगोदर ना गवत असेल तर घेऊन येतो, नसेल तर मग काय ऊसच खावडा लागणार. मग नाविलाज आपलं पण काय करता येईल. पूर्ण घाम झालेलो होतो, कारण की आहे ना पूर्ण पोतडीभर गवत आपण जमा करून आणलेलं आहे. तिथं मी बोललो होतो तुम्हाला, आत्या म्हणजे तिथं निंदत होते ते आपल्या वावाच्या शेजारी. पूर्ण एकदम हिरोगार चांगला गवत होता, मग जमा करून आणलं. आपलंच नाही तर काकान त्यांनी पण इथं म्हणजे आणखीन ते आलेल्या होत्या, त्यांनी पण इथं गवत काढलेलं आहे. म्हणजे त्यांच्या यावामध्ये मी पण जाऊ, म्हणजे त्यांच्या यावामध्ये मी पण आणलं, जेणेकरून 1-2 दिवसाचा ऊस तर वाचेल आपला. ऊस पण 1700 रुपये टन उतरवलेला. आपण एवढा महागाचा ऊस खाऊ घालण्यापेक्षा म्हणता गवत आहे तोपर्यंत, अवेलेबल आहे तोपर्यंत खाऊ घालायचं. आणि सकाळी तर तुम्ही पाहिलं जाम गंमत आहे मार्केटमध्ये. आता दुधाचा भाव वाढलेला 1-2 रुपये म्हणून पूर्ण जाम गंमत झालेली. एवढे पैसे वाढलेले, आता गाईंची किंमत एकदम हाय गेलेली आहे. ज्यांना कोणाला जर घ्यायचं असतील ना लोणीच्या गाय, जशी की आपण ही आणलेली अशा पद्धतमध्ये, तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथून अवेलेबल करून देईल. मेल पण करू शकता तुम्ही, ईमेल पण देतो मी. आणि इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो करून तिथं पण चॅट करू शकता की तुम्हाला घ्यायच्या असतील. आणि माझी गावडी आहे ना तशाच गावड्या लोणीतून माझा मित्र घेऊन येतो, तुम्हाला मी संपर्क करून देईल त्याच्यासोबत. तशाच घ्या. आणि जास्त मागे गावड्या घेण्यापेक्षा ना आता प्रेफरन्स तुम्ही आहे ना पारोटी गावडींना करा, जेणेकरून आहे ना त्या स्वस्त पण भेटतील तुम्हाला. आणि जे नवीन असतील ना त्यांनी तशाच जमवा, कारण की 1-2 जमवल्या ना मग तुम्हाला लॉंग जास्त करता येतील आणि मग तुम्हाला पैसे छापता येतील. आजच 1 लाखाची गाय घेतली, एवढे पैसे गुंतवले, ते म्हणजे तुमचं
वायभार खर्च आहे एवढा. म्हणून एवढ्या महागाच्या गावड्या अवॉइड करा, थोड्या सस्त्याच गावड्या घ्या, त्यामध्ये तुमचा फायदा जास्त राहील. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करा, किंवा काय नाही आवडलं ते पण कमेंट करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये आहे ना व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुमच्या मित्रांना व्हिडिओ आवडला ते सबस्क्राईब करतील. आणि एक मराठी माणूस, एक मराठी मुलगा असून त्यांना तुम्ही सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आहे ना लय महत्त्वाचा आहे. तुमचा एक व्ह्यू मला एकदम प्रसन्न करतो आणि व्हिडिओ काढायला उत्सुकता देतं. तुमचा एक लाईक म्हणजे आम्ही व्हिडिओ काढायला एकदम सक्षम राहतो. तुमचा लाईक पण असं वाटतं की तुम्हाला खूपच आमचा व्हिडिओ आवडतोय, खूपच छान वाटतंय, म्हणून आम्ही पटापट व्हिडिओ लवकर काढतो आणि लवकर अपलोड करतो. आज मी आहे ना वापस त्यासाठीच गेलो होतो बाजारामध्ये, काय मार्केट चालू आहे काय नाही, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना जाणं शक्य नाही होत, त्यासाठी आपण गेलो होतो. पण गाय आहे ना, गायचा आता आहे ना एकदम फुल भाव चाललेला आहे, कारण की दुधाचा भाव वाढलेला आहे. जेणेकरून आहे ना पारोटेज गायकडे प्रेफरन्स करा तुम्ही, जे नवीन उतरता येते. आणि ज्यांना घ्यायचं आहे ना त्याने सुद्धा पारोटेज लोणीची गाय पहा, म्हणजे ती स्वस्तात भेटते. जणल्यानंतर आहे ना तीच गाय 10-11 लिटर दूध देते, मोठ्या मोठ्या गाय. मी तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ टाकेल, तशा गावड्या आहे ना 35-36 हजारला आहे. आता तुम्ही I am waiting for a bus at the end of the night under street lamp. मी तो व्हिडिओ पाहून घेतला असेल. तशाच गावड्या 35-36 हजार रुपयाला मिळून जाते आरामशीर. तशा गावड्या तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला तशी घ्यायचं असेल ना संपर्क तुम्ही 100% करा. इंस्टाग्रामची ID पण दिलेली आहे आणि मेल पण करू शकतो तुम्ही, त्यावर आपण माझा मित्रसोबत तुमचा कॉन्टॅक्ट करू देईल. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं ते नक्कीच कमेंट करून सांगा, आणि असाच व्हिडिओ मी काढू का ते पण सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र. आणि हां, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसताना त्याने निक पाटील ब्लॉगला लवकर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून आभार. चला जय हिंद जय महाराष्ट्र. लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळालं पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.